नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज एक आगळंवेगळं महाकाव्य मी आपणाला ऐकविणार आहे. काल आदरणीय सौ पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि काल मी हे काव्य लिखाण केलं. त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणारं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आदरणीय पंकजाताई असोत, आदरणीय धनंजयजी मुंडे असोत, यांच्या मतदारसंघामध्ये प्रशासकीय सेवा दीर्घ कालावधीपर्यंत दिली. मी नायब तहसीलदार असताना, मंडळ अधिकारी असताना, परंतु या दीर्घ काळामध्ये 20 वर्षाच्या काळामध्ये दोन्हीही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी मला कधीही फोन केला नाही किंवा कधीही खोटं काम करा असा दबाव आणला नाही. म्हणून त्यांच्या प्रतिमा माझ्या हृदयामध्ये कायम अखंडित राहिल्या. त्यांच्याबद्दलचा आदरभाव माझ्या हृदयात राहिला आणि मी हे काल काव्य तयार केलं. थोडं दीर्घ असल्यामुळं आपण शेवटपर्यंत हे काव्य ऐकावं ही माझी इच्छा आहे. नक्कीच माझ्या विनंतीला मान देऊन आपण हे काव्य ऐकाल अशी आशा मी करतो. सुरू करूया. पंकजाताईंच्या कालच्या लोकसभेच्या उमेदवारीवरील ही कविता. सुरुवातीच्या राजकारणात ज्यांच्या भोवती सगळे कंस होते, तशा परिस्थितीतही गोपीनाथ मुंडे पांडुरंगाचा अंश होते. त्यांच्या पोटी तुमचा जन्म आणि आई प्रत्यक्ष प्रज्ञा आहे. तुमच्या हातून सत्कार्य होणं ही पडत्या फळाची आज्ञा आहे. पालवे कुटुंबाच्या सून तरी पण इकडेही सर्वमान्य आहात. मुंडे महाजनांच्या कन्या म्हणून सर्वार्थाने धन्य आहात. आर्यमनसारख्या निरागस मुलाची वृक्षासारखी सावली आहात. यशस्वी आणि प्रीतमताईंची भगिनी असूनही माऊली आहात. प्राथमिक शिक्षण परळीत घेऊन पुढे स्थलांतर करावं लागलं. साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला मुंबईत यावं लागलं. मुंबईत शिक्षण झालं तरीही जन्मभूमी सुटली नाही. गावाकडच्या दीनदुबळ्यांची कधीच नाळ तुटली नाही. महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा तुमची प्रतिमा ठळक होती आणि गृहमंत्र्यांची मुलगी म्हणूनही तुमची वेगळी ओळख होती. तुम्ही सासरी गेल्यानंतर अचानक माहेरी विकल्प शिरले होते. चूक नसतानाही साहेबांच्या घरातलेच वासे फिरले होते. वैवाहिक जीवनात सुखी असताना वेगळं वळण घ्यावं लागलं आणि वडिलांना आधार देण्यासाठीच माहेरच्या राजकारणात यावं लागलं. साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या एवढ्याच दमदार झालात. 2009च्या निवडणुकीत तुम्ही जनतेमधून आमदार झालात. साहेबांना दिल्लीला पाठवण्यासाठी त्यांच्या स्टार प्रचारक झालात. साहेबांना दिल्लीत पाठवण्यासाठी त्यांच्या स्टार प्रचारक झालात. त्यांना 2 वेळा खासदार करून विजयी सलामी देऊन आलात. भगवान गडावर बोलताना अचानक साहेब एकदा बोलून गेले. त्यांची राजकीय वारस म्हणून तुमचेच नाव जाहीर केले. साहेबांचं मन दुखेल अशी कुणी जवळची माणसं वागली असावी. कदाचित अवतार कार्य संपल्याचीच साहेबांना चाहूल लागली असावी. साहेब केंद्रीय मंत्री झाले पण नियतीने तिथेच गाठलं होतं. साहेब माझ्याजवळ हवेत असं देवालाच जणू वाटलं होतं. अगदी पुढच्या काही दिवसातच साहेब तुम्हाला सोडून गेले. वेलीला असलेल्या वृक्षाचा आधार एकाएकीच मोडून गेले. मृत्यूसोबत झगडताना जिथे बडेही दमले होते, पण काळाला हसत सामोरे जाणे त्यांना एकट्याला जमले होते. अनपेक्षित बसलेल्या धक्क्यामधून तुम्हाला प्रौढपण आलं होतं आणि दीन दुबळ्यांना सावली द्यायला एका वेलीचंच झाड झालं होतं. दुःखाला आवर घालून आपण अनेक ठिकाणी जाऊन आलात. जणू फाटलेल्या आभाळालाच धीराचं ठिगळ लावून आलात. दुःखात हरवलेले गोपीनाथ भक्त पुन्हा समाधानात नाहू लागले. हरवलेल्या त्यांच्या आधाराला तुमच्या रूपात पाहू लागले. एवढा मोठा आघात होऊनही तुम्ही आघटित घडू दिलं नाही. मुंडे समर्थकांना नेतृत्वा वाचून एकटं पडू दिलं नाही. मुलीने रोवलेला वडिलांचा झेंडा खरंच सगळ्या देशाने पाहिला. ताई, तुमच्यामुळेच दिमाखात गोपीनाथ गड उभा राहिला. तुम्ही केलेले हे मोठं कार्य किती आश्चर्यकारक आहे आणि मुलीनं वडिलांचं उभं केलेलं हे जगातलं पहिलं स्मारक आहे. तुम्ही ज्यांना आधार दिला तीच माणसं पुढे भ्रष्ट वागली. 19च्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या कार्याला द्रष्ट लागली. एवढं होऊनही ताई आपण पराभवातून खचला नाहीत. सूडबुद्धीने कुणाच्या विरोधात एखादा डाव रचला नाहीत.
जनतेच्या अडीअडचणीसाठी गोपीनाथ गडावर येत राहिलात. नव्या उमेदीने सावरगावात सुद्धा दसरा मेळावे घेत राहिलात. समोर विरोधक असला तरीही मनात आखच धरला नाहीत. पक्ष नसतानाही अडचण सोडवायला चुकूनही मागं सरला नाहीत. सत्ता नसताना कामं करून अनेक माणसं जोडत गेलात. जनसेवेचा प्रचंड गाडा तुम्ही एकाकी ओढत गेलात. रुकणार नाही, झुकणार नाही ही साहेबांची शिकवण होती. त्यांचे शब्द खरे करायलाच तुमची सारखी वणवण होती. जवळ केलेली माणसं पुन्हा दूर पळू दिली नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत कमळावरची श्रद्धा ढळू दिली नाहीत. संयम ठेवून अशांत मनाला आपल्या आतल्या आत ओढ दिलीत. शिवशक्ती परिक्रमेतून राजकारणाला अध्यात्माची जोड दिलीत. 5 वर्ष स्थितप्रज्ञाचं जणू एकाकी जीवन जगत राहिलात. महाराष्ट्रातील स्वार्थाचं राजकारण त्रयस्थ होऊन बघत राहिलात. पराजयानंतरही दीनदुबळ्यांना नेहमी हाताशी धरत राहिलात. फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म करत राहिलात. हे सगळं तुम्हाला कसं जमतं हे जवळच्यालाही कळत नाही. प्रतिकूल परिस्थितीत थोडासुद्धा तुमचा संयम ढळत नाही. भरकटलेले सगळे जनमत तुमच्याकडेच वळले आहे. तुमचे नाव पंकजा का हे आता सर्वांना कळले आहे. आपल्याकडे कुणी बोट दाखवावं असं एखादाच नेता वागत नाही. पाण्यात राहूनही कमळाच्या कधी पाकळीलाही पाणी लागत नाही. निराधाराला आधार देण्यातच खरा जय जयकार आहे. भोगी न होता योगी होणं हेच नेतेपणाचं सार आहे. एक अनोखा आत्मविश्वास ताई आपल्या प्रत्येक श्वासात आहे. मुत्सद्दी राजकारणाचं बाळकडू तुमच्या नसानसात आहे. ताई तुमचे सच्चे कार्यकर्ते तुमच्यामुळेच तरले आहेत. संघर्षाचे खानदानी गुण तुमच्यात खच्चून भरले आहेत. जनतेच्या न्यायालयात असत्य कधीच पात्र होत नसतं. सत्य कितीही परेशान होऊ द्या, पराजित मात्र होत नसतं. जनतेच्या न्यायालयात कधीच असत्य पात्र होत नसतं. सत्य कितीही परेशान होऊ द्या, पराजित मात्र होत नसतं. जवळचेच जेव्हा दूर जातात तेव्हा मनाला त्रास काहीसा होतो. जनतेच्या मनातल्या राजाचा वनवास त्यांच्याच आशीर्वादाने नाहीसा होतो. पक्षाच्या कार्यक्रमाची तुमच्या हस्ते नेहमीच पूजा अर्चा असायची. कोणतीही निवडणूक समोर आली की तुमच्या नावाची चर्चा असायची. आत्तापर्यंतच्या तुमच्या कामाची शेवटी पावती द्यावी लागली. तुमची निष्ठा आणि ध्येयाची पक्षाला दखल घ्यावी लागली. लोकसभेसाठी पहिल्यांदाच तुमचं नाव यादीत आलं आहे. पक्षातून तुमच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात तुमचं कार्य भावलं आहे. सह्याद्रीच्या या वाघिणीला जणू हिमालयानेच बोलावलं आहे. विकासाची नवी भरारी ऊसतोड कामगार घेणार आहे. त्यांचा पाठीराखा होण्याची ग्वाही गोपीनाथगड देणार आहे. यशाचं पाऊल पुढं टाकताना मुळीच मागं बघायचं नाही. उपेक्षिताचं जिनं पुन्हा बीड जिल्ह्याला जगायचं नाही. विखुरलेला प्रत्येक मनी वेचून माळेत ओवायचा आहे. कष्टकऱ्यांचा झेंडा थेट दिल्लीत जाऊन रववायचा आहे. आयुष्यातील ती काळोखी रात्र केव्हाच संपत आली आहे. नव्या उमेदीने तुमच्या स्वागताला नवी पहाट झाली आहे. नवीन आशा, नवीन उमेद, जुनी निराशा ढळणार आहे. बीड जिल्ह्याला तुमच्या रूपाने खंबीर खासदार मिळणार आहे. तुमच्यातला लोकनेता पाहून जनता आनंदात नाहत आहे. तुम्हाला आरूढ करायला दिल्लीचे तख्तच जणू वाट पाहत आहे. एका झुंजार नेत्याची लेख लोकसभेत पाठवायची आहे. 2014ची लोकसभा निवडणूक आम्हाला डोळ्यात साठवायची आहे. लोकनेत्याची कीर्ती पुढेही देशभरात वाढवायची आहे. प्रीतमताईंनी राखलेली खिंड आज तुम्हाला लढवायची आहे. श्रीरामाच्या आगमनामुळे भारत माता आनंदाने डुलणार आहे. 18व्या लोकसभेत तुमच्या हातातलं पुन्हा कमळ फुलणार आहे. सोबत तुटलेली असेल पण त्यांच्या कायम आठवणीत जगायचं आहे. सोबत तुटली असेल पण त्यांच्या कायम आठवणीत जगायचं आहे. तुम्ही केंद्रीय मंत्री झालेलं आता आम्हाला बघायचं आहे. तुमचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा मनात एवढीच इच्छा आहे. तुमचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा मनात एवढीच इच्छा आहे. बीड जिल्ह्यातील जनतेची ताई तुमच्या पाठीशी शुभेच्छा आहे. तुमच्या पाठीशी शुभेच्छा आहे. धन्यवाद. माझं हे महाकाव्य जर आपणाला आवडलं असेल तर निश्चित माझ्या या महाकाव्याला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. पुन्हा नवा विषय, नवी कविता घेऊन भेटूया. तोपर्यंत मी आपली रजा घेतो.